सप्ताहाचा कालावधी चालू आहे, बऱ्याचशा सप्ताहातल्या मंडळीला देणगी मागण्यासाठी गावोगावी जावं लागतं। एखाद्या माणसाने जर सप्ताहासाठी 10,000 रुपये दिले किंवा 15,000 रुपये दिले की आम्ही कीर्तनाच्या गावामध्ये गेल्यानंतर ते सप्ताह कमिटी आम्हाला सांगते, महाराज हा जो माणूस आहे ना, हा माणूस आमच्या गावचा कर्ण आहे। काय म्हणतात? आमच्या गावचा काय कर्ण। बसलेल्या मंडळीला माझी विनंती, 10,000 कोणाला कर्ण करायचं? कारण कर्णासारखा दातृत्ववान व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा जन्माला चाला नाही। आपण दोन मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ, फक्त लक्ष देऊ नये का? एक वेळेस दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कोणाला पाठवलं? कर्णाला पाठवलं। सोन्याचा रथ तयार केलाय कर्णाने आणि दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी गेला। दुर्योधनाच्या पत्नीला रथामध्ये बसवलं आणि कर्ण घेऊन येत असताना जंगलामध्ये काही मार्गस्थ चालत असताना काही लोक कर्णाला मिळाले। परिस्थिती नाजूक होती, गरीब होती। कर्णाला ते सांगू लागले, कर्णा तुझं दातृत्व आम्ही जाणून आहे रे, खायला काही नाहीये, मुलींचं लग्न करायचं, काहीतरी आम्हाला दे ना। कर्णाजवळ जेवढं काही धन होतं मला तेवढं सगळं कर्णाने कोणाला देऊन टाकलं? त्या लोकांना देऊन टाकलं। कारण कर्ण असा होता की तो कधीच कोणाला नाही म्हणत नव्हता। परत रथ सुरू झाला, 10-20 किलोमीटर गेल्यानंतर परत रथ थांबल्यानंतर परत कर्णाला काही लोकांनी अडवलं, कर्णा खायला काही नाही रे, दुष्काळ पडला, पाण्यामुळे सगळं शेतीची नापिकी झाली, काहीतरी दे ना। कर्णाजवळ जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं देऊन टाकलं। आता कर्णाजवळ देण्यासाठी काही नव्हतं। कर्ण विचार करू लागला, आता जर हे तसे गेले, रिक्त हाताने गेले तर निश्चित माझं सर्वस्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। मग काय करायचं? कर्णाने क्षणाचाही न विचार करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढं काही सोनं होतं ते सगळं सोनं काढलं, कोणाला देऊन टाकलं? आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं बाबा 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 बाबा। हे कीर्तनकार आणि कीर्तनात सांगूच नाही महाराज, ज्या दिवशी कीर्तनकार बाई होईल त्या दिवशी त्याला कळल, तसं कळणार नाही ना। मी तर नेहमी सांगत असतो, एका माय माऊलीच्या नवऱ्याचं प्रमोशन झालं, म्हणजे नोकरीवर होता, थोडं प्रमोशन झालं, स्वभाव चांगला होता, 35,000 पगार होता, तर 50,000 झाला। त्याला एवढा आनंद झाला, आनंदाच्या भरात त्याच्या बायकोला एक नथ घेऊन आला, नथ 1 तोळ्याची नथ। आणि माझ्या माय माऊल्यांचा स्वभाव आहे, नवऱ्यानं कोणतीही गोष्ट घेऊ द्या, साडी घेऊ द्या, कपाट घेऊ द्या, टीव्ही घेऊ द्या, सोनं घेऊ द्या, जोपर्यंत शेजारची बाई चांगली म्हणत नाही तोपर्यंत तिला झोप येत। हिनं नाकात नथ घालली, सगळ्या गल्लीत सांग सुटली, अगं ऐकलंस का? अगं माझ्या पतिदेवाने नथ केली, नथ 1 तोळ्याची। ए ठकू, ए सखूबाई, अगं ऐकलंस का? सगळ्या गल्लीनं सांग सुटली महाराज, नाक ताणत 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 नेमकं माझे कबीर महाराज पुढून येत होते। आणि कबीर महाराजाकडे तिनं पाहिलं आणि कबीर महाराजाकडे पाहून हसायला लागली, महाराज अहो तुम्ही नुसते कीर्तन करा, तुम्ही नुसते रामायण भागवत करा, कधी बायकोले एखादा फुटका मनी दिला का सोन्याचा? बघा माझ्या नवऱ्याने नथ दिली सोन्याची। कबीर महाराज तिच्याकडे पाहून हसायला लागले आणि हसता हसता कबीर महाराजांनी जे वर्णन केलं ते खूप गोडे। कबीर महाराज सांगतात, वेडे जिस यार ने नथनी दी उसे सुमिरे बारंबार, हो जिस यार ने नथनी दी उसे सुमिरे बारंबार, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई नार। अगं वेडे, ज्यानं नथनी दिली त्याचा 1000 वेळेस नाव घेतीस ग वेडे, पण ज्या माणसाने तुला नाक दिलं त्याचं एकदा तो भजन कर। अगं नाक नसतं दिलं तर का कानात घातलं असतं कधी, का केसाला लावलं असतं दिलं ते? म्हणून खरं सांगू का, महिला मंडळीला खूप सोनं आवडतं। ज्यावेळेस कर्णाने दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढले त्यावेळेस ती थै 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 करायला लागली, राग आला, माझ्या बापाने पृथ्वी तुल्य दागिने माझ्या अंगावर घातले। आणि या कर्णाने काढून घेतले। जसा हस्तिनापूर मध्ये रथ गेला तसं हातपाय आपटतच नवऱ्याकडे गेली, कळत नाही का तुम्हाला? अक्कल नाही? काय झालं ग, काय एवढी जोरात रडतीस? अहो कोणत्या मित्राला पाठवलं होतं तुम्ही मला आणण्यासाठी? त्यांनी माझ्या अंगावरचे सगळे दागिने काढले आणि त्या भिकारी लोकांना देऊन टाकले। हे वाक्य ऐकल्यानंतर दुर्योधनाने हात जोडले, बरं झालं ना बाई, कमीत कमी तू तर घरी आली। काय म्हणला दुर्योधन? अगं बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली, बरं झालं तुला कोणी मागितलं नाही, नाही तर या बाबान तुलाही देऊन टाकलं असतं। म्हणून 10,000 कोणाला कर्ण करायचं नाही।
म्हणजे वर्णन करणारा जरी योग्य असला पण ज्याचं वर्णन करायचं तो अयोग्य आहे. खरं सांगू तुम्हाला, इथं वर्णन करणारे तुकोबराय आहे. काय तुकोबरायचा अधिकारी आहे का? वेदाचा तो तुकोबराच्या दिल हात लावून सांगू शकतात. वेदाचा तो अर्थ आमातीत ठावा हे रामे भार किती मजा तुकोबराचं वर्णन करायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापून धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. अनुरेणुया तुकडा तुका आकाशा एवढा. तुकोबरायचा अधिकार 2 मिनिटात वर्णन करतो ना, भंगात प्रवेश करतो. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जगद्गुरु तुकोबराय दररोज भजनासाठी भामचंद्र डोंगरावर जायचे, गोरड्या डोंगरावर जायचे, भंडाऱ्या डोंगरावर जायचे. आई साहेबांनी एक वेळेस मालकाला आवाज दिला, मालक हो महाराज. काय गावले प्रेमानं काय म्हणायचे तुकोबराय आपल्या पत्नीला? आवले. महाराज दररोज भजनासाठी जाता भामचंद्र डोंगरावर, घोरड्या डोंगरावर, भंडाऱ्या डोंगरावर. मला सांगून जात जा ना कोणत्या डोंगरावर चालले. तुम्हाला माहित नाही तुम्ही जेवण केल्याशिवाय मी अन्नप्राशन करत नाहीये. बरेचसे काही काही कीर्तनकार कंबर बांधून हा वाजना सांगतात की तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती. तर सांगणारा कीर्तनकार आहे त्यावेळेस हजार नव्हता, ऐकणारे लोक नव्हतेच. बरोबर आहे का नाही? असं रंगू रंगू सांगतात तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती. हो ठीक आहे होती हो बाबा, मलाही माहिती, मी मोठ्यांच्या मुखातून श्रवण केलंय. पण तुकोबरायची पत्नी भांडण फक्त पांडुरंगासोबत करत होती. तुकोबरावर तिचं अत्यंत प्रेम होतं. माय मावल्यानो एक प्रश्न करील मी तुम्हाला लेकरू म्हणून. जी माय माऊली नवरा जेवेपर्यंत जेवत नाही ती माय माऊली भांडकुदळ कशी असेल हो दादा? बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. तुकोबरावर तिचं अत्यंत प्रेम होतं. आणि भांडकुदळ या शब्दाचं वर्णन भागवतकाराने खूप गोड केलेलं आहे. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भव हा लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. धुंदुलीचं वर्णन करत असताना शास्त्रकारांना सांगितलं धुंदुली आत्मदेवाची पत्नी, तिचं नाव काय होतं? सो वाक्य स्थापिका नित्यम, जी स्वतःच म्हणणं खरं ठरवते, स्वतःच खरं म्हणणं खरं मानते, तिला काय म्हणतात? भांडकुदळ. लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका.
जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला काय म्हणतात? जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला काय म्हणतात? बोला बोला. भांडकुदळ माणसामध्ये नसतात, तुमच्यामध्येच असतात ना, बरोबर आहे का नाही? तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती असं ठीक आहे, पण भांडण पांडुरंगा सोबत करत होती. मालक तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. प्रत्येक डोंगराचं अंतर खूप आहे, वरती जायचं खाली यायचं. माझी विनंती तुम्हाला, नेमकं जात असताना सांगून जात जा तुम्ही कोणत्या डोंगरावर चालले, बरोबर आहे का नाही? तुकोबाईने सांगितलं, आवले मी ज्यावेळेस भजनासाठी जातो त्यावेळेस ठरून नाही जात ग कोणत्या डोंगरावर जायचं. माझे पाय मला जिकडे घेऊन जातात तिकडे मी जातो. मग मी ओळखायचं कसं? तुकोबाईचा अधिकार सांगतो दादा मी तुम्हाला. तुकोबाई सांगतो, मी ज्या रस्त्याने गेलो असेल आवले त्या रस्त्याची माती उचलायची ग आणि कानाला लावायची. त्या मातीमधून जर श्री विठ्ठल ध्वनी आला ना, मी त्या रस्त्याने गेलो असं समजून चालायचं. महाराज जगद्गुरु तुकोबरायचे सजीव पाय ज्या निर्जीव जमिनीला लागतात, ती जमीन जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, हा माझ्या तुकोबरायचा अधिकार आहे. नुसतं तुकोबराय जरी सांगायचे म्हणले तरी 2 तास कधी संपून जातील कळणार नाही. विठ्ठल वर्णन करायचंय ते माझे ज्ञानोबर आहे. काय ज्ञानोबरायचं वर्णन करायचं? कैवल्याचा पुतळा वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबराय आहे. ज्यांचं वर्णन करायचं ते कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. फार मोठ्या लोकांच्या मुखातून या अभंगाची भूमिका ऐकलेली आहे. एक धरणेकरी माझ्या ज्ञानोबरायच्या दारामध्ये धरण धरून बसला. लक्ष देऊन ऐका बरं बाबा. मला ज्ञान प्राप्त व्हावं, समाजामध्ये माझी कीर्ती वाढावी, समाजामध्ये माझं वर्चस्व वाढावं म्हणून ज्ञानोबरायच्या दारात धरण धरून बसला. बघ ज्ञानोबरायचं चिंतन चालू आहे. ज्ञानोबरायने स्वप्नामध्ये त्याला दृष्टांत दिला. ए बाबा आता हे कोर्ट बंद आहे. सध्या कोर्ट कोणाचं चालू आहे? तुकोबरायचं चालू आहे. कोणाचं चालू आहे? तुकोबरायचं. तू असं कर, तुकोबरायकडे जाय, तुझ्या अंतःकरणातली इच्छा तुकोबराय पूर्ण करतील. हा सद्ग्रस्त हा धरणेकरी सकाळी उठला आणि तुकोबरायकडे गेला. देहू गावात गेला. घरी गेल्यानंतर आई साहेबाला विचारलं, आई साहेब महाराज कुठे? आई साहेबांनी सांगितलं भजन करण्यासाठी गेले भामचंद्र डोंगरावर. हा व्यक्ती भजन करण्यासाठी तुकोबरायला शोधण्यासाठी भामचंद्र डोंगरावर गेला. तुकोबराय एका झाडाखाली सुंदर बसलेले होते. हातात विणा होता आणि सुंदर असं भजन चालू होतं. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. पांडुरंगाचं चिंतन चालू असताना ह्या सद्ग्रस्ताने तुकोबरायला बघितल्यानंतर
श्री संताची त्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीने पाहिल्यानंतर पहिला नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाराने विचारलं, बाबा जय हरी जय हरी. येण्याचं कारण विचारलं, कुठून आला तुम्ही? त्यानं सांगितलं, मी आळंदीला होतो. ज्ञानोबराची कृपा माझ्या भावी ज्ञानोबरांनी मला ज्ञान द्यावं यासाठी ज्ञानोबराच्या दारामध्ये धरणं धरलं होतं. पण ज्ञानोबरांनी माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला, वेड्या आता हे कोर्ट बंद, तू देहू गावी जाय आणि देहू गावाला जाऊन तुकोबराईकडे जाय, तुकोबराय तुझी इच्छा पूर्ण करतील. ज्ञानोबरांनी तुला माझ्याकडे पाठवलं हे ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराने ऐकलं त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे वेड्या, ज्ञानोबरासारख्या थोर साधूने माझ्यासारख्या पामराकडे तुझ्यासारख्या व्यक्तीला पाठवून काय फायदा आहे? माझं पामरा काय तोर माझा प्रश्न आहे तुम्हाला माय बापांना, का हो माझे जगद्गुरु तुकोबराय पामर होते का हो दादा? नाही. पण खरं सांगू तुम्हाला, साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे तुम्ही केला, साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला ना, तर साधू संत सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण होते, पण अज्ञानपणाचं फक्त आव्हानत होते महाराज. बरोबर आहे का नाही? तुकोबरायासारखा एका थोर साधू, ज्या तुकोबरायचा गाथा वाचल्यानंतर मतिमंद माणूस ज्ञानी होत होता, ते जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस पांडुरंगाकडे जातात त्यावेळेस पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझे मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. तुकोबराय देवाला सांगतात, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती का हो, या अभंगात तुकोबराय खोटच बोलले ना हो. तू म्हणसाल असं कसं? हो, मी तर तुकोबरावर आरोप करतो, खोटं बोलले माझे तुकोबराय. कसं? अहो, जे तुकोबरायचे काही अभंग आहे गोविंद असं नाही, गोविंद गोविंद त्या मनी बैसल असे. जे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा, आणि ते तुकोबराय देवाला असं कसं म्हणू शकतात? मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बाबा. एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या दादा. ज्या झाडाला जास्त फळं असतात ते झाड नेहमी वाकलेलंच असतं बरं दादा. ज्या झाडाला जास्त फळं असतात ते झाड नेहमी वाकलेलं असतं. ज्या झाडाला फळही नसतात आणि फुलंही नसतात ते निर्गली सारखं नुसतं वाढतं महाराज, मोडतं पण वाकत नाही. आणि मी नेहमीच सांगत असतो, वढ्याला जास्त आवाज आहे का समुद्राला? हो, वड्याच्या पाण्याला जास्त आवाज आहे का समुद्राच्या?
वड्याला जर पाणी आलं की अख्ख्या गावाला जागा करतोय गुडगुड 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 गुडगुड. फक्त 2 तास पाणी चालतं महाराज. 2 तासानंतर वडा कोरडा झाल्याशिवाय राहत. पण समुद्राचं पाणी पाऊस आला तरी वाढत नाही आणि कमी झाला तरी कमी होत नाही. पण समुद्राने कधी आवाज केला हे तुम्ही पाहिलं? आणि माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं वैभव, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं ज्ञान समुद्रापेक्षाही अथांग आहे. म्हणून तर ते अजिबात आवाज करत नाही. तुकोबरायचं एक अभंग आहे ऐका. जानोनी जगद्गुरु तुकोबरायच्या समोर देवाला सांगतात, जाणून ते करी माझे मन तुझी प्रेम कोण देऊन. महाराज माणसाने जाणून नेमता असावं. सगळ्या गोष्टी माहित असून माणसाने काय केलं पाहिजे? नेमतेपणाचा आवानावा. कारण की नम्र झाला भूता तेने कोंडिले. तुम्ही बघा ना महाराज, आज लोकांना जाणून नेमतो होण्याची आवडच नाही हो महाराज. सप्ताहामध्ये तुम्ही सुद्धा बघा, ज्याची सगळ्यात कमी देणगी त्याला लय वळवळ महाराज. 11 रुपये देतो, पण 11 रुपयात किती शायनिंग मारतो दादा. माईक वाला चांगलाच होता पण साऊंड खराब होते. साऊंड चांगलेच लावले होते पण त्यानं तुताऱ्या लावले नव्हत्या. 11 रुपयात का तुझ्या चुलीत तुताऱ्या लावायच्या का नेमक्या घरात नेऊन म्हणायच्या? आणि खरं सांगू का, परमार्थ करत असताना, भगवंताचं कार्य करत असताना तुम्ही ते कार्य कसं करा? हवेसारखं करा. बसलेल्या मंडळीला माझा प्रश्न आहे, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? हवा दिसती का जाणवती? कोणत्या कलरची? हिरव्या, लाल, पिवळ्या? बर जाणवती ना का नाहीये? हवा जर नसती ते म्हशीसारखी कच फुगलो असतो. हवा आहे पण दिसत, तिचं कार्य तर चालूच आहे ना महाराज. तसं परमार्थ करत असताना माझं नाव त्या पॉम्पलेटवर येईल, माझं नाव कोणी माईकवर घेईल याची अपेक्षा कशाला बाळगता दादा? आणि ह्या लोकांनी जरी तुमचं नाव नाही घेतलं तर माझा जगाचा मालक तर नक्कीच तुमचं नाव घेईल ना दादा. असे काही देवस्थाने, शिर्डीचं संस्थान असेल, आमच्या गजानन बाबाचं संस्थान असेल, पांडुरंगाचं संस्थान असेल किंवा आळंदीचं संस्थान असेल, अरे हजारो रुपये लोक वर्गणी देतात, देणगी देतात, पण गुप्तदान म्हणून सांग सुद्धा नाही कुठून आली महाराज. ट्रकच्या ट्रक धान्य लोक शिर्डीला नेऊन टाकतात, पण ट्रक ड्रायव्हर हेही सांगत नाही हा ट्रक कुठला आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? म्हणून परमार्थ करत असताना नावाची अपेक्षा नका करू दादा. किती लोक नावासाठी जपतात रे बाबा 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 बाबा.
काही लोकांचं चुकून जर नाव पत्रिकेत नसेल ना महाराज तर ते दलिंदर 7 दिवस येऊन सुद्धा पाहत नाही इकडे सप्ताह चालू आहे का काय चालू आहे. बरं लोकांची एक मानसिकता अशी झालेली की मी नाही म्हणजे सप्ताहच होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हा गोड गैरसमज आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल मी जर मेलो तर ह्या गावचा सप्ताह बंद होईल, तू मरून पाय दलिंदरा, तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात लोक, डिलो पडायचं नाही. इथं कोणा वाचून काहीच राहत नाही. आता मी लगेच जरी कीर्तन करता करता मेलो तरी काळजी करू नका, कोणी फेटा बांधून राहिलेलं कीर्तन पूर्ण करल. आता काल मी त्या गावाला कीर्तनाला गेलो नाही म्हणून कीर्तन राहिलं, कोणीतरी महाराज येणारच दादा. इथं कोणा वाचूनच काही राहत नाही. पूर्वीचे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसलं, अरे इंदिरा गेली तर सोनिया गांधी आलीच ना का, भारत बंद थोडा पडला काही. सोनिया गेली तर मोदी साहेब आले, उद्या तेही गेले तर कोणीतरी. या जगाचा अर्थच असा आहे दादा, ज्याच्यात नित्य बदल होतो आणि जिथं कोणा वाचून काहीच राहत नाही त्याला जग म्हणतात. जगद्गुरु तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. ज्ञानोबरासारख्या योग्याने, ज्ञानोबरासारख्या महात्म्याने माझ्यासारख्या पामराकडे तुला पाठवलं. कसं रे वेड्या, अरे ज्ञानोबर ऐकून तू आला, त्या ज्ञानोबराचा अधिकार तुला माहित आहे का? ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. ज्ञानोबरा, ज्ञानियांचे राजे आहात तुम्ही, साधकांचे मायबाप आहात, कैवल्य सम्राट ज्योतीचे निधी आहात, साधकाचे मायबाप योग्यांची माऊली आहात. आणि तुमच्यासारख्या व्यक्तीने या धरणे करायला माझ्याकडे पाठव, मी एवढा निश्चित ज्ञानी नाहीये. या अभंगातून आपल्याला एक लक्षात तर निश्चित येते महाराज, माझे ज्ञानोबराय माझ्या तुकोबरायचं वैभव वाढवत आहेत आणि माझे तुकोबराय माझ्या ज्ञानोबरायचं वैभव वाढत आहे. बरोबर आहे का नाही? काही लोक महाराज जातीवादामुळे ज्ञानोबराय तुकोबरायचा द्वेष करतात. काही धर्मातले लोक ज्ञानदेव तुकाराम नाही म्हणत, नामदेव तुकाराम म्हणतात. काय म्हणतात? नामदेव तुकाराम. काही मूर्ख म्हणतात की ज्ञानोबराने पाया रचलाच नाही, नामदेवरायांनीच रचला. असं वेड्यासारखं काहीतरी चुकीचं समाजाला ज्ञान देतात, हे चुकीचं आहे महाराज. साधू संत हे जातीवादाच्या पलीकडचे आहे. अरे महाराष्ट्रातला पहिला जर जातीवाद कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराने संपवला. ऐका, न पाहे माझ्या ज्ञानोबराने संपवलं. यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारणं लगे चिंता कोणाची. मी तर स्वाभिमानाने सांगेल, अभिमानाने सांगेल आणि गर्वाने सुद्धा सांगेल, या जगामध्ये, या विश्वामध्ये माझ्या वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदायच नाहीये महाराज. खरं सांगतो तुम्हाला, इथं सर्वांना अधिकार आहे. खटनट शुद्ध म्हणून ज्ञानो
तुकोबर आहे माझ्या ज्ञानोबरायचं वैभव. त्या धरणे करायला तुकोबर आहे सांगतात वेड्या. ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं रे, त्या ज्ञानोबरायकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे? आणि ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना माझे तुकोबराय या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये ज्ञानोबरायच्या संपत्तीचं वर्णन करतात आणि उत्तरार्धामध्ये माझ्या ज्ञानोबरायच्या ऐश्वर्याचं वर्णन करतात. ते बी आध्यात्मिक ऐश्वर्याचं वर्णन अभंगाचं पहिलं. गायक मंडळी अजिबात लाजायचं नाही. मी चुकून सुद्धा कोणाचाच अपमान करणार नाही. नाहीतरी तुम्हाला जमलं तरी ला 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 एवढं तरी मला आपलं सरकार म्हणजे टीका मिळू नये. त्यामुळे 5-6 महिने तरी मला मुख्यमंत्री राहू द्या बाबा, पाडू नका. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. माझ्या जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगतात ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. काही लोक म्हणतील आम्ही तर महिन्याला आळंदीला आहे, बरोबर आहे का नाही? आम्ही कार्तिकीला आळंदीला जातो, आषाढीला वारीला आळंदीला जातो. का मग महाराज आम्हाला तर कधी दिसला नाही. ज्या अर्थी तुम्हाला आणि मला दिसला नाही त्या अर्थी समजून चला आपले डोळे खराब आहे, बरोबर आहे का नाही महाराज? ज्या अर्थी माझे तुकोबराय म्हणतात सोन्याचा पिंपळ आहे, त्या अर्थी तुकोबरायच्या प्रमाणावर तर आपण आक्षेप घेऊ शकत नाही, कारण ती माझ्या तुकोबरायची वाणी नाही, ते काही आमच्यासारख्या कीर्तनकाराची वाणी नाहीये. सोन्याचा या शब्दाचा दुसरा अर्थ सुखाचाही होतो बरं. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. काय माझ्या ज्ञानोबरामध्ये सामर्थ्य आहे की रेड्याच्या मुखातून सुद्धा माझ्या ज्ञानोबराने काय बोलवलाय? वेद बोलवलाय. तुम्ही मुंबईकर सर्व जाणकार मंडळी आहात, लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्ही सर्कस बघितली असेल, सर्कशीमध्ये सगळे प्राणी दादा, पण रेडा हा प्राणी काय म्हणतात तुमच्या तिकडे? आमच्या तिकडे त्याला हल्या म्हणतात, हल्या. काही परिसरामध्ये त्याला टोनगा म्हणतात, बरोबर आहे का नाही? टोनगा कधी कधी आपल्या पोरालाही म्हणतो बाप आमचा टोनगा ना म्हणतात, आमचा टोनगा बिनकामी हो, काहीच करत नाही असंही म्हणतात, बरोबर आहे का नाही? काही परिसरात त्याला रेडा म्हणतात, काही ठिकाणी त्याला हल्या म्हणतात आणि काही ठिकाणी त्याला टोनगा म्हणतात, बरोबर आहे का नाही?
सर्कशीमध्ये सगळेच प्राणी महाराज, पण टोनगा हा प्राणी कोणत्या सर्कशीमध्ये? हा रेडा जर मेघ हवेनं चालला ना महाराज, तो लेफ्ट साईडलाही चालत नाही, राईट साईडला नाही चालत, बरोबर मधोमध चालतो महाराज. त्याला असं वाटतं की गडकरी साहेबांना सगळं कॉन्टॅक्ट का माझ्या बापालाच दिलं काय करू महाराज, इकडं नाही तिकडे निम्मा जातो चालतं. ते ट्रकवाले हॉर्न दाबू दाबू जाम होता, पॉंग पॉंग पॉंग, ते परेशान होता. खाली होता तर लोखंडाच्या 2-3 चाम्याच्या डोक्यात मारल्यावर त्याला कळतं काहीतरी आपल्या महाराष्ट्रात. बरं बसणारे मंडळी, माझा एक प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला. रेड्याची बुद्धी एवढी जड कशामुळे झाली होतो? दूध कशाचं पितो? हा बोला बोला, कशाचं दूध पितो? रेडा कशाचं दूध पितो? बोला चला, अर्ध पाकिट घ्या बाबा, पण काहीतरी बोला ना तुम्ही. असं असं मुक असं का? रेडा एवढा मतिमंद झाला त्याचं कारण तो दूध कोणाचं पितो? म्हणून म्हशीचं दूध पिणार आहे. थोडं विचार करून पेत जा. म्हशीचं तरी चालेल, पण जर्सीचं दूध पेत जाऊ नये महाराज. किती मोठा गायक असू दे, त्याने ग्लास भर दूध प्यायचं आणि स्वर लावायचा, स्वर लागणार नाही असा स्वर लागतो महाराज. ती जर्सी गाय म्हणजे इंजेक्शन तयार झालेली गाय, अजिबात तिचं काही मिळ नाही. मग एवढा मतिमंद असणारा रेडा तरी सुद्धा महाराज सांगतात, रेड्या मुखी वेद बोललेला ऐश्वर्याचा जर विचार करायला गेलो तर देवापेक्षा सुद्धा माझ्या ज्ञानोबरायचं ऐश्वर्य मोठं आहे महाराज. तुम्ही सर असं कसं बोलता? हो, माझ्या तुकोबरायचं एक उदाहरण पहा आणि माझ्या देवाचं एक उदाहरण पहा आणि माझ्या ज्ञानोबरायचं एक उदाहरण पहा.